काम होतात ना, रस्त्याचे वगैरे काम होतात, गटर वगैरे होतात, काम करतात ना. पहिल्याचे पण होतं ते केले काम. केलेत काही कामं. केले काही नगरसेवक असे होते की त्यांनी कामं केलेले आहेत, केलेले हा. पण तरी काही अशा समस्या राहिल्यात. पनवेल खूप जुनी नगरपालिका होती महाराष्ट्रातली, ती महानगरपालिका झाली. काही बदल जाणवले महानगरपालिकेत तुम्ही गेल्यानंतर? बरेच बदल झाले, कॉन्क्रीटचे रोड झाले, हे झाले, रस्ते थोडे मोठे अजून बाकी आहे, अजून काही ठिकाणी काम झालेलं नाहीये. मेन रोड मेन आपला इथपर्यंत झाला, अजून थोडा बाकी आहे. काम बदल तर झालेत पहिल्यापासून. आशादायी चित्र आहे म्हणजे. पण खूप बदललं का पनवेल गेल्या काही वर्षामध्ये? बदलामध्ये खूप वाढला ना पहिल्यापेक्षा. हो ना, पहिल्यापेक्षा पनवेल तर वाढला समजा. लोकसंख्या वाढली, लोकसंख्या वाढली, कामकाज बिझनेस वाढले, लोकांचे बिल्डिंगा वाढले, एअरपोर्ट आला आपल्या इकडे. फरक पहिल्यापासून तर फरकच आहे ना. बहुत सालों से आप पनवेल देख रहे होंगे, कुछ बदला? अब यहाँ से कुछ डेवलपमेंट होने वाला है ये पूरी बिल्डिंग तोड़ के? ये सब नया निकलणार ना. क्यों, वजह क्या है? रोड बनणार ना बना. कशासाठी पण? हे रोड चौड़ा होणार ना, गटार में पाणी एकदम भरपूर नाही ते. हा, गटाराची समस्या आहे का? गटारच आहे ना. समस्या आहे गटाराची. आणि जो मोठा गटार होईल ना, तो लहान आहे ना. हा, मोठा करणार काय, इकडनं मोठे करणार. बरोबर बरोबर. आपलं नंतर करणार, इलेक्शन आले ना. त्यानंतर सगळं तोडणार नाही. बरोबर. हा, हे सगळं तोडणार आहे. हे सगळं जाणार ना. दोन्ही नगरसेवक. पण इथे कचरा दिसला मला जागोजागी. आता 3 वर्ष झाले, 5 वर्षाचं इलेक्शन असतो, आता 8व्या वर्षी इलेक्शन लागतंय. आपण महानगरपालिकेचे कर्मचारी तर असतील ना? कर्मचारी सकाळी साफ करतात, परत कचरा होणार. लोकांची पण चूक आहे. मग लोकांची स्पेशल चूक आहे. हॉस्पिटल, शाळा, हॉस्पिटल सगळं चांगले आहेत, व्यवस्थित. पूर्ण समाधानी आहे तुम्ही? बरं, 52 वर्ष झाले. 52 वर्ष झाले. आणि या 52 वर्षामध्ये पनवेल कसं बदलताना पाहिलं तुम्ही? अजून पण काय हे ना कचरा प्रॉब्लेम कचऱ्याचा. तुम्ही कुठे पण जा, कच्ची आलीत जा, पटेल मोहल्ल्यात जा, सेम प्रॉब्लेम आहे. अगदी कचरा जरा हे. आणि रोड कमी, खड्डे जास्ती आहे. हो, त्यासाठी रोड जरुरी आहे. हो ना. बाकी शाळा शाळा गव्हर्नमेंट शाळा तर संपली सगळे. आता सगळे प्रायव्हेट शाळा आहे. बाजारामध्ये बसतात विकायला ना, हो. तर वाड्यात कोण येत नाही मडकी घ्यायला, पण आम्ही थोडी पहिल्यापासून करतो म्हणून करत पण इथेच बसता? हा, हा, इथेच करत नाही, विकत आणतो माल. आणि घर कुठे आहे तुमचं? आमचं घर हे समोर अच्छा, समोर. आहे, तिथे घर आहे आमचं. तर पूर्वीपासून हाच व्यवसाय पूर्वीपासून करताय ना? आम्ही हाच करतो. पूर्वी तुम्ही बाजारात बसत असाल ना? बाजारात बसत तेव्हा संपतात, बाहेरची लोक नव्हती आली ना. हो. तर आता बाहेरून लोक आली, सगळी भाजीवाली घेऊन बसतात आणि आमचा काय माल संपत नाही. मग आता आम्ही बसतच नाही, तर आमचा धंदा सगळा काहीच होत नाही. पण आता आम्ही काय पहिल्यापासून करतो, 70 वर्ष माझा पण वय आहे. आता एवढ्या वर्षामध्ये ते कर चालू म्हणून ती करतो. पण खपतात आमची थोडी थोडी खपतात. हे लग्नाची मडकी, ह्या कुंड्या, हा. हे सण आता मुसलमान लोकांचे सण असते ना, हा. ही कुंड्या, या अशी सगळे सीझन मध्ये करतो आम्ही. मग सगळे आपले मुस्लिम हिंदू सगळे गुन्ह्यागोविंदांनी राहत आहे. सगळे एका ठिकाणी राहतो आम्ही. आता काय निवडणूक आता आली, जवळ आली. कसा पाहिजे उमेदवार तुम्हाला? तेव्हा मागणी पाहिजे, सगळ्यांचं चांगला व्हावा हेच आम्हाला पाहिजे, काय नको. किती आम्ही आता आम्ही किती मडकी करतो, आता आमचं वय झालेलं आहे. पण आता मुलं बाळ आपले कामधंद्याला आहेत, त्यांचं ते करतात. आता आम्ही थोडे आपले करायला पाहिजे म्हणून करतो, ना ते काय करायला पाहिजे असं नाही. आता माती, पेंडा, तूस, फाटी काही मिळत नाही. पनीर तूस, पेंडा नाही मिळत, माती नाही. आता विमानतळ आलं ना, तर माती नाही मिळत. आता तूस, पेंडा, फाटी आम्ही हाताने करतो. मी चिरनेरची मडक्याचा धंदा आमचा. खापरे जास्त खपतात, खापरी चिरनेरला करतो आम्ही, ती खपतात. इथं आपली थोडाफार करायला पाहिजे म्हणून करायची. संक्रांतीची सगळं, लग्नाची सीझन, ही सगळे असता आले. पहिल्यासारखा आता धंदा होत नाही आमचा. आम्ही स्वतः धंदा मडकी, खापरे स्वतः बनवतो हाताने, सगळे एवढा मोठा मडका बनवतो. पण चाक नाही, आता इकडे चाक नाही, माती नाही, सगळं बंद झालंय. आता का आपला होईल थोडाफार ते करायचा, गप्प बसायचा. मार्केटमध्ये दुकानं आली ना, भाजी विकतात त्या, पण त्याही सगळाच माल आणलाय. नाणे वगैरे आणले, हे आम्ही नाणे सगळं बघा किती माल नाण्यांचं कसं. ही आता सीझन कसली आली, पोपटीच्या शेंगा, त्यांची ती मडकी खपतात ती थोडी. आणि मुसलमानचा सण आला, त्याचा खीरपुरीचा सण असते, खीरपुरी त्यांच्या कुंड्या लागतात, 40-50 आपलं थोड्याशा आणाच्या संपतात.
पण पोटापुरता आपला आहे, नुसता बसण्यापेक्षा म्हणून करायचा. पण आता नगरपालिका होती, महानगरपालिका झाली, अभी काही बदल जाणवले? अभी होवाले चाहिए ना डिक्लेअर तो इधर मेंबरच्या मेंबर डिक्लेअर व्हायचं अजून. तुम्हाला काय वाटतं तुमचा मेंबर कसा असावा वार्डाचा? चांगलेच पाहिजे आम्हाला तो काम करणारा पाहिजे, सुनणारा पाहिजे. हे काम कुठलं आहे सध्या इथे जे लक्षात येतं की हे काम व्हायला पाहिजे? रोड ही आहे, सेट आहे ना, सेटचं बात कधी नाही. नाही तुम्ही येतं म्हणजे एवढे नाही, पेपर नाही, वाचता, तुम्हाला नाही, सगळ्या गोष्टी माहिती आहे. सेटला तर बोलूच आम्ही सेट सोबत, पण कुठला असा मुद्दा आहे का चाचा की जो ये रोड है सर, ये रोड बनाए, ये रोड खत्म कर दिए, वो करे इन्होंने, ऊंचे नीचे कर दिए रोड. अच्छा खालीवर केलेलं आहे? हो. महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका 2017 साली पनवेल महानगरपालिका झाली. फार काही वर्ष तिच्या स्थापनेला झालेले नाही, पण तरी सुद्धा अनेक समस्या या महानगरपालिकेला भेडसावत आहेत. एक मुख्य त्यातली एक समस्या म्हणजे निधीची चणचण आणि वेगानं वाढलेलं शहरीकरण. वेगानं लोकसंख्या सुद्धा वाढते आणि लोकसंख्या वाढीबरोबरच या महानगरपालिकेवर प्रचंड असा ताण पडतोय आणि त्यातून अनेक समस्या निर्माण झाल्या. या सोडवायच्या असतील तर प्रबळ राजकीय इच्छाशक्ती ही आवश्यक आहे. त्याचा अभाव आपल्या राजकीय सगळ्या या व्यवस्थेतच मुळात दिसतंय आणि त्यावर मात्र राजकीय नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि निवडून आलेल्या उमेदवारांना मात करावी लागणार आहे. लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण लोक सुद्धा बऱ्याचदा आपल्या समस्या मांडण्यासाठी उदासीन दिसत आहेत आणि हे सुद्धा या लोकशाही मधला एक मोठा अभावाचा मुद्दा आहे. ही एक मोठी उणीव आहे हे आपल्या लक्षात येतं. कारण आपल्या हक्कासाठी, सिव्हिक राईटसाठी, नागरिक समस्यांवर पोट तिडकीनं काही लोक बोलतात, काही लोक अजिबातच बोलत नाही. तर ते उमेदवारांना जाब काय विचारणार? कॅमेरामॅन असीम सोबत मनोज भोयर, नवराष्ट्र डिजिटल, पनवेल.